नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोदय कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नान्नज अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? नान्नज अभयारण्य हे माळढोक पक्षासाठी प्रसिद्ध आहे। आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 2 नंबरचा प्रश्न, नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि नांदूर मधमेश्वर हे देखील पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे। 3 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अभयारण्य हे सातारा जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते अभयारण्य हे सातारा जिल्ह्यात आहे? तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे। माहिनी अभयारण्य हे सातारा जिल्ह्यात स्थित आहे। आता हे फणसाड अभयारण्य पर्याय क्रमांक 2 बघा, फणसाड अभयारण्य हे रायगड जिल्ह्यात आहे। मयुरेश्वर अभयारण्य हे बारामती पुणे इथे स्थित आहे आणि मोर ह्या पक्षासाठी ते प्रसिद्ध आहे। नरनाळा अभयारण्य हे अकोला जिल्ह्यात आहे। 4 नंबरचा प्रश्न, ठाणे खाडी पक्षी अभयारण्य हे कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? ठाणे खाडी पक्षी अभयारण्य हे फ्लेमिंगो ह्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे आणि ठाणे खाडी पक्षी अभयारण्य हे ठाणे जिल्ह्यात आहे। 5 नंबरचा प्रश्न, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे? पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे? तर हे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे। महाराष्ट्र व मध्य प्रदेश ह्या राज्यांशी निगडित आहे, कारण हे पेंच अभयारण्य हे राखीव क्षेत्र हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात येतं आणि त्याला नागपूर जिल्ह्याला बाउंड्री ही मध्य प्रदेशची लागते, म्हणून पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे। 6 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे? महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे। 7 नंबरचा प्रश्न, गुगामाळ राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गुगामाळ राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यात स्थित आहे। पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे, अमरावती जिल्ह्यात। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे झाडावरती उडत्या खारींच्या निवासासाठी हे प्रसिद्ध आहे। गुगामाळ राष्ट्रीय उद्यान उडत्या खारींसाठी प्रसिद्ध आहे। 8 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला फुलपाखरांचा स्वर्ग असे म्हटले जाते? फुलपाखरांचा स्वर्ग, तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे। चांदोली राष्ट्रीय उद्यानाला फुलपाखरांचा स्वर्ग म्हटले जाते, जे 4 जिल्ह्यांमध्ये स्थित आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये ते स्थित आहे। पुढील प्रश्न 9 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला मुंबईचे फुफ्फुस म्हटले जाते? मुंबईचे फुफ्फुस, तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जे की बोरिवली ह्या ठिकाणी स्थित आहे, त्याला काय म्हणतात? मुंबईचे फुफ्फुस असे म्हटले जाते। स्वातंत्र्यपूर्व काळात ह्या उद्यानाला कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान असे नाव होते। कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान हे स्वातंत्र्यपूर्व काळात नाव होते। 10वा आणि ह्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, सन टिंबटिंब पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली आहे। संत तुकाराम वनग्राम योजना ही 2006-7ला सुरू केली, म्हणून पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे, 2006। धन्यवाद मित्रांनो, आज आपण 10 प्रश्न पाहिलेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।